हरि ओम. करोना न करोति. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 77. न करोति. या योगे आपला अहंकार, अभिमान, अहमन्यता मृत होईल. आपला न्यूनगंड नष्ट होईल. अहंकार, अभिमान, अहमन्यता, न्यूनगंड या केवळ आपल्या भावना आहेत. त्या नष्ट होणे म्हणजे आपली या नको त्या भावनांमधून सुटका होणे आहे. अहंकार, न्यूनगंड म्हणजे आपण इतरांपेक्षा कोणीतरी निराळे आहोत हे सिद्ध करण्याचा अट्टाहास आहे. अहंकार, न्यूनगंड म्हणजे आपल्या आनंदाची किल्ली दुसऱ्याच्या हातात देणे आहे. आपण मजेत फिरायला जात आहोत. समोरून ओळखीची व्यक्ती आली आणि आपल्याकडे लक्ष न देता निघून गेली. झाले, आपल्या अहंकाराला ठेच लागली. आपला न्यूनगंड जागा झाला. फिरायची मजा संपली. यामुळे अहंकार, न्यूनगंड या भावना नष्ट झाल्या तर आपल्या लक्षात येईल की आपली प्राप्त परिस्थिती आपले संचित नष्ट करत आहे. आपण प्रतिक्षणी हलके हलके होत आहोत. आनंदी राहत आहोत. मानव सोडल्यास संपूर्ण अस्तित्व आपल्याला प्राप्त परिस्थितीत आनंदात राहायला शिकवित आहे. मानव सोडल्यास कोणीही अहंकाराने, न्यूनगंडाने पछाडलेला नाही आणि यामुळे दुःखीही नाही. प्रत्येक ऋतूमध्ये संपूर्ण अस्तित्व मजेत आहे. यासाठी कर्मयोग करा आणि अन्य वेळी न करोति हे तत्त्व अंमलात आणा. सतत जोपासा. लेख क्रमांक 78. न करोति. हे तत्त्व पाळणाऱ्या भक्तामध्ये परमात्मा विराजित होतो. अंशात्म्यामध्ये विराट उतरतो. रोम रोम, रंध्र रंध्र विश्व पुलकित करतो. ब्रह्मांड कवेत सामावते. कणात विश्वे लीला करतात. थेंब महासागर व्यापतो. किरणात महासूर्य सामावतो. विषात अमृत उतरते. संजीवनी मृत्यूत उतरते. आंधळा दार्शनिक होतो. मुका ऋचा म्हणतो. लंगडा अवकाशात नृत्य करतो. समर्थ रामदास स्वामींच्या शब्दात तेची भूत ग माये. हे वैश्विक वेड लागायला महत्भाग्य असावे लागते. यासाठी तत्त्व आहे कर्मयोग करा आणि अन्य वेळी न करोति. हरि ओम.